पाटील घराण्याला नेहमी सत्तेतच राहायचं असतं, त्यामुळेच अर्चनाताईंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। आई तुळजाभवानीने मला तिकीट दिले, महायुतीने नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे। ओमराजेंच्या या जनसामान्यांतील प्रतिमेपुढे अर्चनाताई टिकू शकतील? निश्चित टिकू शकणार, टिकणार। डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये आपण पत्ते खेळत होतात। मी काम करणारी महिला आहे का पत्ते खेळणारी महिला आहे हे जिल्ह्याला माहिती आहे। धाराशिवकरांनी अर्चनाताई पाटलांना का निवडून द्यावं? माझा धाराशिव मतदारसंघ मागे राहू नये म्हणूनच मला दिल्लीला जायचं। अर्चनाताई राणादादांच्या पराभवाचा उट्ट काढणार। आता टर्न कोणाची आहे? आता माझी जिंकण्याची आहे, त्यामुळे मी जिंकून येते। नमस्कार, मी संदीप चव्हाण। लोकसभा असो वा विधानसभा, महाराष्ट्रातील जनतेला नात्या नात्यांमधील लढती पाहायला मिळणं हे काही नवीन नाही। अर्थात यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नाही। तिकडं बारामतीमध्ये नणंद भाऊजय अशी लढत होणार आहे, तर धाराशिवमध्ये दीर भाऊजय अशी लढत पाहायला मिळणार आहे। अर्थात यातीलच एका लढतीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकार नामाची टीम थेट धाराशिवमध्ये येऊन पोहोचली आहे। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महायुतीकडून धाराशिव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। अर्चनाताई, आपलं सरकारनामामध्ये हार्दिक स्वागत। थँक्यू, नमस्कार। अर्थात माझा पहिलाच प्रश्न जो सगळ्या जनतेला त्याची उत्सुकता आहे की महायुतीच्या वाटपामध्ये जी धाराशिवची जागा आहे ती भाजपला न सुटता राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि त्यामुळेच अर्चनाताईंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। नाही, सगळ्यात प्रथम तर माझी उमेदवारी ही महायुतीचे उमेदवार म्हणून मी आज धाराशिव मतदारसंघातून उभी आहे आणि हा निर्णय देश पातळीवरील म्हणजे नेते माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब असेल, नड्डा साहेबांच्या म्हणजे यांच्या परवानगीने आणि महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी, आपले माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय अजित पवार साहेब असतील, यांनी मिळून आणि हा निर्णय खरं म्हणजे तुम्ही पाहिलं फडणवीस साहेब बोलले होते चाकूरकर साहेब ताईंच्या प्रवेशाच्या वेळी की हा निर्णय आम्ही धाराशिवच्या महायुतीच्या नेत्यांवर सोडला आहे। त्यामुळे आमच्या धाराशिव मतदारसंघातील सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी, त्यात आमचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब असतील, चौगुले साहेब असतील, ज्ञानराज चौगुले साहेब, बसवराज पाटील साहेब, औषधचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब, राजेंद्र राऊत साहेब बार्शीचे आमदार आणि राणा जगजितसिंह पाटील साहेब तुळजापूरचे आमदार, या सगळ्यांनी बसून मिळून एकत्रित हा निर्णय घेतला की मला उमेदवारी द्यावी। विजन किंवा ध्येय हे होतं की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करायचं, 400 पार जायचं, महाराष्ट्रात 45 पार जायचं आणि त्यात महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं की सीट राष्ट्रवादीला आलेली होती पण हे तिकीट इकडे द्यायचं, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि मी आले आणि तोच विषय हा होता की देश जेव्हा प्रगती करते, थर्ड अर्थव्यवस्थेला जाते, तेव्हा ह्या घोडदौडीमध्ये आमचा धाराशिव जिल्हा विकासाच्या पासून मागे राहू नये, त्याच्यासाठी म्हणजे सत्तेसाठी गेलात का तर पंतप्रधान मोदी साहेब निर्णय म्हणजे 101% पंतप्रधान होणार आहेत, ते जेव्हा देशाचा विकास करणार आहे, जगात त्यांच्या विकासाबद्दल चर्चा होती, तेव्हा माझा धाराशिव मतदारसंघ फक्त महायुतीचा खासदार नाही म्हणून मागे पडू नये विकासापासून, म्हणून माझी उमेदवारी तिथं दिली गेलेली आणि ध्येय मोदी साहेबांना पंतप्रधान करणं आहे। त्यामुळे सगळ्यांचा अजेंडा एकच आहे महायुतीच्या नेत्यांचा। नाही, आपण गुरुवारी मुंबईला जाऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलात आणि शुक्रवारी तुळजापुरात आलात आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं दर्शन देखील घेतलं। विशेष म्हणजे त्या ठिकाणी तिथल्या महंतांनी, पुजारींनी तुम्हाला त्रिशूळ देखील भेट दिला आणि खरं तर म्हणजे नारी शक्तीचा सन्मान असा तुम्ही देखील तो उल्लेख केलात आणि सरकार पण आताचं त्रिशूळ सरकार म्हणूनच संबोधलं जातं। त्यामुळे तो त्रिशूळ हाती धरल्यानंतर, एका नारी शक्तीचा सन्मान केल्यानंतर त्या नारीनं नेमकं तुळजाभवानी मातेपुढे काय साकडं घातलं? ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। म्हणजे एकतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी काय तुळजापूर किंवा
धाराशिवपर्यंत लिमिटेडने महाराष्ट्राची कुलस्वामिनी, सगळे लग्न झालेले जोडपे आणि वर्षातनं एकदा प्रत्येक कुटुंब इथं नमस्कार करायला येतं. त्या कुलस्वामिनीच्या मतदारसंघात एका महिलेला आरक्षण नसताना प्रतिनिधित्व मिळतंय. हाच मला वाटतं महायुतीने नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे. आणि काल जेव्हा मी तुळजापूरला गेले आणि देवीचं सारखंच म्हणजे आम्ही जातो आणि देवीला मागणं, देवी मला रोज बघतीये, पण मागणं काही नाही, शक्ती दे म्हटले मी, मला सगळं फेस करायचं. आणि ज्या त्रिशूलाचं आपण म्हणाला, त्रिशूल दिलं मला, खरंच तो एक सुखद धक्का होता आणि खूप चांगलं वाटलं. देवीचा आशीर्वाद आहे असं वाटलं. मोदी साहेबांना कोणीतरी त्रिशूल आणि डमरू जेव्हा त्यांनी अयोध्येचं म्हणजे काशीचं केलं होतं, ते कुठंतरी मी यूट्यूबवर बघितलेलं होतं की त्यांच्या हातात, तेव्हाच मला अशी एक शक्ती वाटली होती की तेच देशाला तारण करू शकतात. आणि परत आज मला देवीने त्रिशूल दिलेला आहे. मला वाटतं त्या त्रिशूलचा देवीने मला अर्थ सांगितला की तुला संधी देतोय आणि तू नक्की विजयी होशील आणि ह्यापुढे तुला सगळ्याच मतदारसंघातील सगळ्याच लोकांचा आपण प्राधान्याने महिलांकडे लक्ष देऊ. त्यांच्या दुःखांना, मी दुःख म्हणेन, त्यांच्या मागण्या तर नक्की राहिल्या, पण त्यांच्या दुःखावर कुठंतरी तू एक उपाय असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तू काम करायचं आहे. हा कुठंतरी एक संदेश माझ्या मनात मला वाटलं देवीने दिलाय की आज सगळ्या नारी शक्तीचा साठी तू उभं राहायचंस. आपण आत्ताच मोदींचा देखील उल्लेख केलात आणि त्याच मोदींनी वाराणसी असो किंवा उज्जैन असो त्या ठिकाणी एक विशेष विकास करून दाखवलेला आहे. आणि आता तशीच एक नगरी आपण किंवा भूमी म्हणू जी तुळजापूर तुमच्याच मतदारसंघात येते, तर या तुळजापूरचा देखील विकास करण्याचं ध्येय तुमच्याकडे आहे ना. निश्चितच पाणी आणि बाकीचं म्हणजे एक मेजर गोष्ट की म्हणजे नुसतं देवीने त्रिशूल दिलाय म्हणून नाही, पण त्याचा माझं ध्येयच आहे. म्हणजे खासदार झाल्यावर माझं स्वप्न की जसं अयोध्या आज झालेली आहे, काशीचा विकास झालाय, वाराणसीचा, उज्जैन कॉरिडॉर, महाकाल, त्या पद्धतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं पण तीर्थक्षेत्र त्या पद्धतीने आणि त्या लेवलचं त्याची विकास व्हावा, प्रगती व्हावी. आणि महाराष्ट्र जसं आपण उत्तर प्रदेशला गेलो की काशीला जातोच आहे, ह्याला उज्जैनला जातोय, त्या पद्धतीने महाराष्ट्रात आलेल्या सगळ्या लोकांनी तुळजापूरला यावं, भाविकांनी तर यावं, पण पर्यटकांनी सुद्धा यावं बघायला. हे निश्चित आमचं ध्येय आहे. माझा एक आता थेट प्रश्न आहे की भाजप घरात एकाच वेळी सत्तेची 2 पदं देत नाही आणि अशा वेळी मग आपण म्हणतो ना की कुठल्याही परिस्थितीत पाटील घराण्याला नेहमी सत्तेतच राहायचं असतं, त्यामुळे कदाचित अर्चनाताईंनी राष्ट्रवादीत जाण्याचा विचार केला. पाटील कुटुंब, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांपासून गेले 30-35 वर्ष आम्ही लोकांमध्ये काम करतोय. त्यांच्या प्रश्नांना सत्ता असो वा नसो, राणादादा आमदार म्हणजे आधी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, मग राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी गेले 30 वर्ष काम करतायत. आमदार नसताना सुद्धा आम्ही तेवढेच लोकांना अवेलेबल होतो आणि तेवढेच त्यांचे कळकळीने प्रश्न सोडवत होतो. त्यामुळे आमचं सत्तेचं नाही, लोकांना, जनसमुदाय, सगळ्या लोकांना आमच्या मतदारसंघातला वाटतं की डॉक्टर पाटील कुटुंबामधलं कोणीतरी असेल. आम्ही आमच्या कामातनं ते प्रेम किंवा तो विश्वास संपादन केला की त्यांना असं कुठंतरी वाटतं की यांच्याकडे असेल तरच काहीतरी न्याय मिळू शकतो आमच्या प्रॉब्लेम्सना, प्रश्नांना. आत्ताचं म्हणाल तर लोकांना वाटतंय, कालचा तुम्ही उल्लेख केला की तुळजापूरला आपलं स्वागत झालं, तुम्ही जर बघितलं तर नुसते लोक जमलेले नव्हते, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आनंद आणि एक म्हणजे चांगलं झालं असं एक विषय होता. त्यांना कुठेतरी वाटतं की ह्यांच्या कुटुंबाच्या शिवाय कोणीतरी जर असेल तर आमच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही आणि निवडून यावं आणि कुठेतरी माझं कामसुद्धा असेल. त्यामुळे हा विषय विकासाचा आणि त्यांच्या विश्वासाचा आहे. आणि लोक मतदानाने निवडून देतात ना, म्हणजे त्यांना कुठेतरी विश्वास वाटतोय आणि आम्ही कामं करतोय म्हणूनच ते इतके वर्ष आम्हाला देत आहेत निवडून. किंवा आणि आपण आत्ता म्हणाला की भाजप पक्ष एकाच घरात देत नाही, आता बाकीच्यांची गोष्टी वेगळी होती, जे आलेत तरीसुद्धा आम्हाला मिळत. मला वाटतं त्याचं एक आईचा आशीर्वाद आहे, आई तुळजाभवानींनी हे कुठंतरी घडवून आणलं असं मला खरंच वाटतं. कारण मी नाही तर तुम्ही म्हणा तसं हे इम्पॉसिबल होतं. कुठंतरी विचार करूनच सगळ्या नेत्यांनी दिला असेल ना, असं नाही पहिल्या दिवशी कोणीतरी हट्ट केला म्हणून कोणाच्या ताररी बायकोला मिळालेल्या, असं झालेलं नाही आहे.
धाराशिव लोकसभेसाठी अनेक जणांची नावं चर्चेत आली आणि तुमचं नाव जसं चर्चेत आलं तसं तुमच्यावर आरोप देखील व्हायला लागले, अर्थात काही क्लिप्स देखील व्हायरल झाल्या. त्यामध्ये अगदी 1-2 उदाहरणं जर घेतली तर DPTCच्या मिटिंगमध्ये आपण पत्ते खेळत होतात. नेमकं काय म्हणजे हे जे क्लिप व्हायरल होत आहेत त्यातले जे आरोप आहेत हे नेमकं याबद्दलचं तुम्ही खंडन कसं करणार आहात? पहिली गोष्ट म्हणजे तो जो फोटो व्हायरल झाला पत्ते खेळतानाचा तो मॉफ्ट आहे आणि कुठेतरी एक बाई म्हणजे मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यामुळे तेव्हा आणि कुठेतरी काम करते, निधी सगळं गावागावात पोचतोय, कुठेतरी चांगला विकास होतोय ह्यांचं परत नाव होतं आणि तुम्ही जर बघितलं तरी विरोधक करतायत म्हणजे आरोप किंवा काय वॉटेवर. पण ते झाल्यामुळे हे असं आणि समाजकारणात राजकारणात जेव्हा एखादी बाई कोणी पण प्राधान्याने बाई जेव्हा पुढे जायला लागते तेव्हा अशी काहीतरी बदनामी तिची करायची आणि मग तिला घरी बसवायचं किंवा मग तिच्या कुटुंब तिला प्रेशर आणेल की असं होतंय तो घाबरून की तू घरी बस काय करू नको, हे म्हणजे कॉमन नॉलेज आहे आणि त्याच्यामधनं त्यांनी केलं आहे. बऱ्याच गोष्टी राजकारणात होत असतात तुम्हाला माहिती आहे. कारण काय मागच्या वेळेसच माझं नाव चर्चेत होतं ते 2019ला, तेव्हाच हा व्हिडिओ बनवला. आपण जरा प्लीज माहिती घ्या की हा केव्हा व्हिडिओ बनवला. त्यामुळे हा तेव्हा मी येऊ नये खासदारकीच्या रेसमध्ये तेव्हा हे बनवलेलं आहे. हे विरोधक करत राहतील आणि त्यांना असं वाटत असेल की कोणत्या तरी बाईला काहीतरी बोलल्याने ती घरी बसेल. मी घाबरणाऱ्यातली नाही, म्हणजे ते मग घाबरून घरी असं बसणाऱ्यातली नाही आणि ते म्हणजे तसं मला जमलं पण नाही आणि जमणार पण नाही. मी एवढी घाबरणाऱ्यातली बाई नाही आहे. म्हणजे बायकाच राजकारणात येणं किंवा कुठे पण पुढे जाणं आणि काहीतरी करणं आणि हे असं करून मग त्यांना घरी बसवायला लावणं आणि असल्या गोष्टींना माझ्या महिला जिल्ह्यातल्या तरी थारा देणार नाही. आणि माझ्या पूर्ण जिल्हा परिषदेत ज्या सरपंच ज्यांची कार्यकर्त्यांची बाकीच्यांची गोरगरिबांची मी कामं केली आहे त्यांना माहिती आहे की मी जिल्ह्याला माहिती आहे. माझं रोज एक गाव असतं जिल्ह्यात, रात्री 10-10 वाजतासुद्धा अधिकाऱ्यांना फोन लावून इथं हापसा बंद पडला आहे. त्यामुळे मी काम करणारी महिला आहे का पत्ते खेळणारी महिला आहे हे जिल्ह्याला माहिती आहे. धाराशिवमधील पाटील आणि राजे निंबाळकर यांच्यातील जो कौटुंबिक राजकीय संघर्ष आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. म्हणजे जर आपण मागच्या सगळ्या काही निवडणुका पाहिल्या म्हणजे 2004 पासून 2004मध्ये स्वतः तुमचे सासरे पद्मसिंह पाटील आणि इकडे पवनराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतर 2009, 2014, 2019 म्हणजे 2 विधानसभा आणि 1 लोकसभा यामध्ये थेट 2 पुन्हा एकदा चुलत बंधूंमध्ये निवड झाली. म्हणजे राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये निवडणुका झाल्या आणि ती चुलत बंधूंची जी काही पिढी आहे म्हणजे येणारी दुसरी पिढी त्यांच्यात निवडणुका झाल्या आणि लढती झाल्या. पण आता मात्र थेट याच 2 घराण्यातली नाती दीर भाऊजय म्हणून 5व्यांदा एक पारंपरिक लढत पाहायला मिळते. त्यामुळं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही दोन्ही घराण्यातली नाती पुढे येत आहेत का? मला म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय अस्तित्व म्हणजे पहिलेच सांगितलं महायुतीने मला उमेदवार केलेलं आहे ते मोदी साहेबांना पंतप्रधान करायला. आमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एवढे मोठे नेते एकत्र येऊन आणि दिल्लीहून मला तिकीट देऊ शकणार नाही ना. हे काय मोदी साहेबांना पंतप्रधान व्हायचे, 400 पार करायचे, तेव्हा एक उमेदवार ते विचार करून म्हणजे देत आहेत. त्या ह्याच्यामध्ये जर मला मिळतं तर कुठंतरी डॉक्टर साहेबांचं, राणादादांचं, सगळ्या महायुतीच्या नेत्यांचा राणादादांवर असलेला विश्वास आणि 10% का होईना माझं काम आणि मी निवडून येऊ शकते या बेसिसवरच मला देण्यात आलेलं आहे. धाराशिव मतदारसंघाला रिप्रेझेंट करण्यासाठी एक माणूस दिल्लीत पाठवण्याची आहे. आमचे प्रश्न, आमचा पाण्याचा प्रश्न असो, आमचे कुठले पण प्रश्न असो, त्याच्यामध्ये ही भाऊबंदकीची बांधाची काही निवडणूक नाही आहे किंवा काय. हे विरोधक दर इलेक्शनला हा विषय पुढे आणून त्याच विषयावर निवडणूक लढवायची. पण तर सर्वसामान्य जनतेला किंवा मतदारांना याच्याशी घेणं देणंच नाही आहे. त्यांना असा माणूस हवा आहे किंवा त्यांना त्यांचे प्रश्न, आमच्या इथं 16 TMC पाणी उजनीचं कधी येईल किंवा काय कारखाना येणार आहे का नाही किंवा आमचं पीक विमा असेल, बाकीचे प्रश्न असतील आमच्या तुळजापूर, हे
त्या प्रश्नांना कोण वाचा फोडेल आणि कोण तिथं मार्गी लावू शकेल. आणि तो विश्वास तुम्ही म्हणता पाटील घराण्याचा राजकीय, पाटील कुटुंबाने तो विश्वास कमवला आहे म्हणून दरवेळेलाच मागच्या दोन वेळेला डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना, मग राणादादांना आणि मग मला तिकीट मिळतं. हे लोकांमधनं आम्ही विश्वास कमवला आहे की आम्हीच काहीतरी मार मारू शकतो. पीक विम्यासाठी शेतकरी का राणादादांजवळच येत आहेत, हे मला वाटतं काम केल्याने होतं आहे. म्हणजे हे असं कोणीतरी आमचं मग राणादादांनी म्हणलं की माझं राजकीय वजन पेटवायला मला असं कोणी तिकीट आता तरी ह्या प्राईम काळामध्ये महायुतीचं मोदी साहेबांचं तिकीट मिळणं ह्या क्रायटेरियावर तरी होऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी सरकारनामानं ओमराजे निंबाळकर यांची मुलाखत घेतली होती किंवा त्यांनी याच्या आधीच्या काही मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये ते कायम 2006चा दाखला देत असतात. त्यामुळे आत्ताची ही निवडणूक आहे ही पाटील व्हर्सेस राजे निंबाळकर अशीच होणार आहे का? नाही, मी तेच म्हणते की विरोधक कुठली पण सोसायटीची निवडणूक असो, ग्रामपंचायतीची असो, हाच मुद्दा दरवेळेस 2006 पासून पुढे आणतात. आज आपण 2024च्या खासदारकीच्या इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला समोर जातोय. हा बांधाचा प्रश्नच नाही ना शेतीचा, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, ते होईल. तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये विकासाचं बोला ना. ही निवडणूक धाराशिवचा काय विकास होणार आहे किंवा काय झाला मागच्या 10 वर्षाच्या मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये. आज जेव्हा 3ऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेला मोदी साहेब नेत आहेत, जर्मनी जपानला पुढे टाकून 3 वर्षामध्ये, तेव्हा माझा धाराशिव मागे राहणार आहे का? त्याचा विकास होणार आहे का नाही, हा प्रश्न लोकांसमोर आहे. तुमचं काय झालं ह्याचा विषय नाही आहे ना, हे आपण घरी सोडवू किंवा न्यायालयात सोडवू. हा विषय जेव्हा 20 लाख लोक मतदान करणारे त्यांना काय मिळणार आहे किंवा काय होणार आहे, दिल्लीत कोण जाणार आहे, आमचे प्रश्न कोण मार्गी लावणार आहे, हा विषय आहे. त्यांना हा विषयच नाही आहे. त्यामुळे त्याच गोष्टीवर नेऊन सहानुभूतीचे मतं मिळवण्याचं, आणि लोक सुज्ञ आहेत म्हणूनच नंतर निवडून आलेत ना राणादादा वगैरे. त्यामुळे हा सहानुभूतीचा विषय नाही आहे. सहानुभूती वाटत असली तरी कोण प्रतिनिधी सक्षम असणार आहे दिल्लीत जाऊन लढायला आपल्या मतदारसंघासाठी, हा सर्वसामान्य लोकांचा भावना किंवा प्रश्न आहे. त्यांना तर आमच्या भांडणाशी काही घेणं देणं नाही. तिकडे ओमराजेंनी आपला मोबाईल सर्वसामान्यांसाठी जाहीर करून टाकला आणि मी त्यांच्यासाठी प्रत्येक 24 तास अवेलेबल आहे असं म्हणून त्या खासदारांची ओळख या धाराशिव मतदारसंघात झालेली आहे. आणि इव्हन त्यांनी एका भाषणामध्ये पण असं म्हटलं होतं की माझ्यासोबत आत्तापर्यंत ज्यांनी सेल्फी काढलेत त्या सगळ्यांनी मिळून जरी मला मतदान केलं ना तरी मी निवडून येऊ शकतो. त्यामुळं ओमराजेंच्या या जनसामान्यांतील प्रतिमेपुढं अर्चनाताई टिकू शकतील? निश्चित टिकणार. पहिली गोष्ट जी आपण बोललात की फोन नंबर देतात, मला वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधींना ते द्यावंच लागतं. गावच्या सरपंचाला सुद्धा ग्रामसेवकाचा नंबर तर ग्रामपंचायतीवर ढकवलेला असतो. ते म्हणतात तो आमचा नंबर खरा असतो, खोटा नसतो. मी जे रोज एक गाव करते रात्रीला, मी नंबर तोंडी सांगत नाही, मी कार्ड देते त्याच्यावर राणादादांचा माझा. आणि गेले 15 मला वाटतं 20 वर्ष मी फिरते, प्रत्येक गाव करते. ते माझ्या गावातल्या कोणी, आपण मुलाखत घ्या, गावातल्या लोक सांगतील की वहिनींचं कार्ड, वहिनींचा नंबर आहे का नाही त्यांच्या ह्याच्यावर आपण खात्री करा. मी पण नंबर देते आणि मला वाटतं ती चांगली गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी द्यावंच लागतंय. लोकांची कामं फोनवर अडल्याची कामं करावीच लागत आहेत. पण फक्त तेवढंच नाही आहे ना, त्या पलीकडे पण जाऊन काही कामं विकास करणं अपेक्षित आहे, तो पण करणं गरजेचं आहे. नंबर तर देऊन लोकांना अडलं तर उचलणं गरजेचं, आणि खराच नंबर असतो सगळ्यांकडे. खोटं नंबर कोण देणार? हे उगाच तसं हुर्रे करून करण्याची कामं आहेत. नंबर द्यायलाच पाहिजे, लोकांची कामं करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही पुन्हा खासदार म्हणून निवडूनच येत नाही. पण त्याचबरोबरीने विकास, खासदार म्हणून आपण जातोय म्हणजे कुठेतरी मोठे प्रकल्प, मोठ्या योजना, मोठा दिलासा आपल्या भागातल्या लोकांना देणं अपेक्षित आहे. ह्याच्याबरोबरच मोठी कामं करणं आणि मोदी साहेबांचे खासदार होणं म्हणजे ते होते पण नंतर विरोधात गेले. त्याच्यामुळे जेव्हा सत्तेतला खासदार असतो तेव्हा विकास होतो, हे सर्वसामान्य ज्ञान आहे. त्यामुळे तो तुम्ही म्हणालात की तुम्ही टिकू शकाल का, ऑब्व्हियसली माझे नंबर सगळ्यांकडे आपण करा. आणि मोदी विकास करणारे त्याच्यात माझा धाराशिव मागे राहू नये. त्यामुळे लोक मला निवडून देतील की विकास करायचा आहे म्हणून. सगळ्यांचे बसचं सीट मिळणं वगैरे ते महत्त्वाचं आहेच विषय, पण
त्याच्याबरोबरच आमचं 16 TMC पाणी जे उरलेलं आहे शेतीसाठी मिळणं किंवा माझ्या भागामध्ये IIT IIM येणं हे पण विषय आहेत. नक्कीच मी विकास याच्याकडे येणारच आहे. अगदी शेवटचा मी प्रश्न ओमराजेंबद्दल घेणार, नंतर आपण विकासावरच बोलणार आहोत. आपण जर मागच्या निवडणुका पाहिल्या 2009ला ते जिंकले, राणादा पराभूत झाले. 2014 राणादा जिंकले, ते पराभूत झाले. आणि आत्ता लोकसभेला राणादा पुन्हा पराभूत झाले, ओमराजे जिंकले. या यंदाच्या 2024च्या निवडणुकीत अर्चनाताई राणादादांच्या पराभवाचं उट्ट काढणार का? तुम्हीच पॅटर्न निर्माण करून सांगितला. आधी ओमराजे झाले, मग राणादादा झालेत आमदारकीला, मग राणादादा पडले, ते जिंकले. आता टर्न कोणाची आहे? आता माझी जिंकण्याची आहे, त्यामुळे मी जिंकून येते. अच्छा, आता आपण विकासासंदर्भात बोलूयात. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याच धाराशिव मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आत्तापर्यंत 5 खासदार निवडून आले. राष्ट्रवादीचे एकच, अर्थात ते तुमचे सासरे पद्मसिंह पाटील निवडून आले होते. पण 2004ला पहिल्यांदा कल्पना नरहिरे या महिला खासदार शिवसेनेच्या लोकसभेत गेल्या होत्या. आता तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा महिला खासदार कुठल्या तरी पक्षाने दिलेला आहे. त्यामुळं अर्चनाताई पाटील धाराशिव लोकसभेच्या माध्यमातून लोकसभेत जाऊन आपल्या मतदारसंघासाठी आवाज उठवणार. माझ्यासाठी ज्या दिवशी उमेदवारी माझी डिक्लेअर झाली, माझा देवावर विश्वास आहे आणि मला खरंच वाटतं की आई तुळजाभवानीने मला हे तिकीट दिलंय म्हणजे निवडून येण्यासाठी. 20 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती हो, निश्चित होणार. निवडून येण्यासाठीच देवीने दिलेलं आहे. आणि माझ्या ज्या जुळलेल्या मायका आहेत, ज्या मला भेटलेल्या पण नाही इतक्या दिवसात, माझ्या जिल्हा परिषदच्या कामातनं असतील किंवा लेडीज क्लबच्या अगदी पिक्चर बाई पण भारी दाखवणं असो किंवा ट्रिप असो, किंवा मला कधी भेटलेल्या पण नाही किंवा काही ट्रिपला आले, कुठेतरी माझ्या जिल्ह्यातल्या बायका माझ्याकडे एक महिला म्हणून होपनी बघतात. त्यांच्याशी मी कनेक्ट झालेले. म्हणून या आत्ताची ही निवडणूक माझ्या सगळ्या महिला हातात घेणार आहेत. आणि मला निश्चित माहिती आहे की यावेळची निवडणूक महिला शक्तीच्या, नारी शक्तीच्या, मातृशक्तीच्या जोरावर मी निवडून येणार आहे. आई तुळजाभवानीच्या, कुलस्वामिनीच्या, महाराष्ट्राच्या या मतदारसंघात महिलेला तिकीट मिळणंच आरक्षण नसताना मोठी गोष्ट आहे. आणि ती निवडून 110% येणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या महिलांसाठी मी एक शक्तीचा स्रोत बनेल असं मला कुठंतरी वाटतं. नक्कीच. स्वर्गीय उत्तमराव पाटलांची नात जी पुण्याला BE इलेक्ट्रॉनिक्स झाली, ती अचानक एकदम राजकारणाकडे कशी काय होईल? लग्न झालं या घरामध्ये, डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या घरात वारसा, आणि मग राणादादांचं कामाच्यामुळे ह्याच्याकडे ओढली गेली. आणि तुम्ही उत्तमराव पाटील साहेबांचं घेतलं तर कुठंतरी ते बीज असणार मनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये. आणि माझ्यासाठी माहेरच्या ह्यांनी पण खूप एक अभिमानाची गोष्ट, म्हणजे 57 साली उत्तमराव पाटील साहेब पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2 खासदार निवडून गेले होते, अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे ते. तर या 400 मध्ये आता त्यांची नात असणार ना? 400 मध्ये त्यांची नात असणार आणि 2 मध्ये त्यांचे माझे आजोबा होते. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि महाराष्ट्रातनं माझे एकमेव आजोबा उत्तमराव पाटील साहेब होते. आणि आज 2024ला म्हणजे खरंच मला ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग पुलोत सरकार असताना वर्षा बंगल्यावर राहिलो तेव्हा, म्हणजे माझा 78ला, म्हणजे माझा 71चा जन्म आहे. आणि त्याच्यानंतर पण खासदार झाले. कुठंतरी ते घरात वातावरण, किंवा आम्ही प्रचाराला जायचो तेव्हा काय कळायचं नाही, बिल्ले द्यायचे, पण मग घरी नेते यायचं, मग आजी स्वयंपाक सारखं, कुठेतरी त्या वातावरणाची सवय आपल्याला कळत नसतं, पण ते संस्कार म्हणतात तसं होत असेल बहुतेक. पण मधल्या काळात काहीच नव्हतं. इथं लग्न झाल्यानंतर, आणि राणादादा पण उद्योग क्षेत्रात होते, पण मग डॉक्टर साहेबांच्या ह्या गोष्टीनंतर आम्ही, म्हणजे राणादादा सक्रिय झाल्यानंतर त्यांना एक म्हणजे सपोर्ट किंवा त्यांना एक ॲडिशनल हेल्प म्हणून मी बाहेर जाऊन गावोगावी फिरायला लागले. आणि नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण असण्याने बऱ्याच बायकांना एक होप मिळते, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल होतोय. आता धाराशिवच्या विकासावर बोलू. काही धाराशिवचा प्रश्न आला समोर तर पहिल्यांदा तो म्हणजे पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न तर कायमच आहे. एक तर दुष्काळी परिस्थिती, मांजरा धरणातलं पाणी किती आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत असेल, तुम्ही इथल्याच आहात रहिवासी. उजनीच्या पाण्याचा आणायच्या हालचाली सुरू झाल्या, त्यामध्ये थांबल्या. पुन्हा तुळजापूर, सोलापूर, धाराशिव त्या रेल्वे मार्गाचं काय झालं कुणालाच माहीत नाही. रोजगार कमी आहेत, उद्योगधंद्यांचा अभाव आहे. मी कितीतरी माणसं अशी पाहतोय की जे सोलापूरकरचे किंवा धाराशिवची माणसं पुण्यातून स्थलांतरित होतात आणि तिथे नोकऱ्या करतात. हे सगळे प्रश्न सुटणार कधी, यासाठी कोण आवाज उठवणार?
तेच मी म्हटलं ना की मोदी साहेब ज्या स्पीडने काम करतायत त्या स्पीडला किंवा जग आपली तिसरी अर्थव्यवस्था येते त्याच्यामध्ये माझा धाराशिव मतदारसंघ मागे राहू नये म्हणूनच मला दिल्लीला जायचं आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं खासदार झाल्यानंतर मेजर पहिलं ऐरणीवर घेण्याचं काम म्हणजेच पाण्याचं आहे, कारण आपला दुष्काळग्रस्त भाग आहे. दर 2-3 वर्षांनी दुष्काळ पडतोय. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 23 TMC पाणी उजनी धरणाचं आपल्यासाठी राखीव करून ठेवलेलं होतं. खूप मोठी गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातनं पाणी मराठवाड्यात येतं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातनं पण इंदापूर बारामती त्या म्हणजे कळते तुम्हाला मोठी गोष्ट होती. 23 TMC मधलं 6 TMC पाणी मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये 16,000 कोटी खर्च करून आता जूनमध्ये आमच्या रामदरा तलावात आणि इकडे तिकडे येणारे पण अजून 16 TMC पाणी आम्हाला आणायचं आहे उजनी धरणामधलं, जे आमच्या शेतकऱ्यांना मिळणारे बागायती शेती करण्यासाठी जाऊ द्या 2-3 पिकं घेण्यासाठी तरी त्यांना पाणी मिळावं, ते 16 TMC पाणी आणणं असो हा प्रश्न आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घ्यायचा आहे. आणि तुम्ही म्हणाला कधी सुटणार, तर जेव्हा दिल्लीतलं सरकार आणि महाराष्ट्रातलं राज्य सरकार आणि तुमचा खासदार सेम असेल तेव्हाच ते होतं. हा मुद्दा आता सगळ्यांना पटलेला आहे. त्यामुळे खासदार महायुतीचा मोदी साहेबांचा असेल तरच आपल्याला हे पाणी आणण्यासाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे तो खासदार निवडून येणं गरजेचं. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न तुम्ही म्हणता उद्योगधंदे आणि पुण्यात स्थलांतर होतात, पण मला वाटतं त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे त्याचं बेसला जर आपण गेलो तर शिक्षण आपल्या या भागामध्ये वाढव. आमचे मुलं लातूरला शिकायला जातात किंवा पुण्याला, तर इथेच इथं केंद्रीय विद्यालय आणि चांगले जर इन्स्टिट्यूशन्स केंद्रातले मी आणू शकले किंवा IIT IIMच्या धर्तीवर वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषीच्या किंवा काही संशोधन, तर माझ्या मुलांना इथंच शिक्षण चांगलं मिळालं तर मग त्यांना पुढे हात पसरायची नोकरीसाठी गरज पडणार नाही माझी मुलं. त्यामुळे शिक्षण वाढवणं म्हणजे तुम्ही म्हणाल पाण्यानंतर उद्योगधंदे, तर माझ्या मनामध्ये मे बी आय एम रॉंग, पण मला माझं शिक्षण या जिल्ह्यातले इन्स्टिट्यूट्स चांगल्या करायचे, शिक्षक केंद्रीय विद्यालय कॉलेजेस केंद्रीय चांगले आणून माझ्या मुलांना इथं शिक्षण चांगलं द्यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण आधी म्हणालात तसं तुळजापूर हे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं स्थान पीठ माझ्या या धाराशिव मतदारसंघात आहे. तर वाराणसी उज्जैन आपल्या अयोध्यासारखं माझं जर तुळजापूर डेव्हलप झालं तर भाविकांबरोबरच पर्यटक लाखो संख्येने येतील आणि एक महाराष्ट्राचं नाक आहे आणि दैवत आहे. आणि महाराष्ट्रात आलेला माणूस जसा मुंबईला एकदा जातोच तसं महाराष्ट्रात आलेले बाहेरचे पण पर्यटकांनी माझ्या तुळजापूरला यावं ही माझी इच्छा आहे. त्या लेवलचं म्हणजे विकास किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मला त्या तुळजापूरचं करायचं आहे. आणि मग तो तुळजापूरला आलेला भाविक माझ्या गावी तेरला, जिथं आमचे संत गोरोबा काका हे वारकरी संप्रदायाचे, त्यांनी मडकी तपासली होती नामदेव आणि ज्ञानेश्वर, ते एवढे मोठे असताना म्हणावा तसा तिथला विकास झालेला नाही आहे. तर ते भाविक तिथं नळदूर किल्ला तिकडे जाऊन माझ्या भागाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा हा एक विषय आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट की राणादादांच्या माध्यमातून कौडगाव MIDC आणि आता तामलवाडी MIDC होती आहे. इथं MIDC डेव्हलप झाल्या, आता त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 150 कोटीचं टेंडर पण पण इथं मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इंडस्ट्रियल टेक्स्टाईल पार्क मंजूर झाला. आत्ता हे जेव्हा युती सरकार आलं तेव्हा तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं 125 कोटीचे निविदा प्रक्रिया पण चालू आहे. म्हणजे या इंडस्ट्रियल टेक्स्टाईल पार्कमध्ये जास्तीत जास्त कारखाने येऊन तिथं 10,000 युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल एवढे मोठा हा प्रकल्प फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केला. तर तिथं जास्तीत जास्त कसे कारखाने किंवा उद्योग अट्रॅक्ट करता येतील ते पण निश्चित राहणार. नक्कीच. आता शेवटचेच 2 प्रश्न. आपण आत्ता आपल्या विधानसभा लोकसभा म्हणजे आपण आज आत्ता इथलं गणित पाहिलं तर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातले 5 आमदार तर महायुतीचेच आहेत. म्हणजे आपण धाराशिव कळंब वगळलं तर मग बार्शी, औसा, उमरगा, परांडा आहे, तुळजापूर आहे.
पण आता जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याच्या आधीची काही नावं चर्चित होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं देखील नाव चर्चित होतं, पण त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज. तिकडे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे गटाचे त्यांचे समर्थक नाराज. तर ही सगळी जी नाराज झालेली मंडळी आहेत ही मात्र तुम्हाला निवडून आणण्यासाठी निश्चित काम करतील ना? निश्चित करतील, कारण सगळ्यांना मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि राज्य सरकारात आपलं युतीचं सरकार आणायचं आहे. आणि हे थोडे दिवस प्रत्येकाला वाईट वाटलं. तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तानाजी सावंतांनी तुम्हाला फोन केला का? नाही नाही, माझं मी खूप छोटी आहे, ते मोठे नाही. तर राणादादांचं आणि त्यांचं बोलणं झालं आणि ऑन द कॉन्ट्ररी ते या प्रक्रियेमध्ये होते की माझं नाव निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये होते. अचानक एका दिवसामध्ये आपण टी व्हीवर बघत होता की उस्मानाबादचं तिकीट खूप लेट डिक्लेअर झालं, खूप प्रदीर्घ चर्चा रोज चालत होत्या. त्यामुळे हे महायुतीचे सगळे नेते ॲक्टिवली माझ्या उमेदवारी देण्यामध्ये इन्वॉल्ड होते. फक्त महायुतीचे अभिमन्यू पवार साहेब नेते आहेत, राजेंद्र राऊत साहेब, बसवराज पाटील साहेब किंवा चौगुले साहेब किंवा सावंत साहेब असं नाही, यांनी एकत्रित मनाने विचार करून माझं नाव दिलं. त्यामुळे निश्चित हे सगळेजण जीव तोडून आणि सगळ्यांचा एम एकच आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं. त्याच्यात अर्चना पाटीलला निवडून द्यायचं आहे तर ते ऑब्व्हियसली करणार, कारण त्यांच्यासाठी मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले तर औषधाचा विकास होणार आहे, बार्शीचा होणार आहे. नक्कीच. आणि अगदी आता शेवटचा प्रश्न, आत्ताच तुम्ही म्हणाला तोच धागा पकडून, धाराशिवकरांनी अर्चनाताई पाटलांना का निवडून द्यावं? का निवडून द्यावं म्हणजे सगळ्यात प्रथम तर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब होणार आहेत परत एकदा, तिसऱ्यांदा होणार आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ. मग मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान होणार आहे तेव्हा महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून दिला तरच ऑब्व्हियसली निधी किंवा विकास होणार आहे, त्याचं वजन तिथं राहणार आहे. नाहीतर ऑब्व्हियसली धाराशिव थोडा साईडलाईनला पडणार आहे विकास खेचून आणण्यामध्ये. आणि ज्या पद्धत म्हणजे मोदी साहेब होणारे आणि ज्या पद्धतीने ते विकास करतायत आणि पहिल्या 2 टर्ममध्ये जे निर्णय घेतले नाही त्याहीपेक्षा क्रांतिकारक निर्णय ह्या टर्ममध्ये मोदी साहेब घेणार आहेत. त्यामुळे आणि देशाला तिसऱ्या वर्षातच जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत तिसरा अर्थव्यवस्था होणार आहे. अशा वेळेस माझा धाराशिव मतदार संघ मागे राहावा असं यांना वाटतंय का? हा सगळ्या लोकांचा विषय आहे. त्यामुळे त्यांना जर आपला विकास देशाच्या बरोबरीने करायचा असेल लोकांना तर ते निश्चित मला निवडून देतील. ही कुठल्या भांडणाची भाऊबंदकीची निवडणूक लागलेलीच नाही आहे, ही लोकसभेची निवडणूक लागलेली. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा का निवडून द्यावं तर मी थोडंफार काम केलेलं आहे, महिलांसाठी काम केलेलं आहे. महिलांना म्हणजे वर्षातनं 2 साड्या पाहिजे की नवऱ्याने 5 मिनटं बसून पाहिजे त्यांच्याजवळ. महिलांना काय वाटतंय, काय त्यांच्या आशा आकांक्षा आहेत, त्यांना नक्की काय पाहिजे हे एक महिला म्हणून मी समजू शकते. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातनं कुठले टक्केवारी वगैरे न घेता आमचा सगळा 350 कोटी वगैरे रुपयाचा निधी गावोगावी पोचलेला आहे. म्हणजे कोणाची मागणी नसावी पण मला माहिती आहे की या शाळेला कंपाऊंड वॉल द्यायचं आहे तर तिथं कंपाऊंड वॉल आलेलं आहे. हे माझ्या सगळ्या ग्रामपंचायत सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. कित्येक ठिकाणी जिथे रस्ते नव्हते म्हणजे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे मी विकास आणि संधी मिळाली तर मी जेव्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले, पहिली उपाध्यक्ष होते मी, कारण उपाध्यक्षाला आरक्षण नसतं महिलेचं, त्यामुळे कधीच महिला त्या पदावर दिली गेली नव्हती 1960पासून. मला पहिल्यांदा संधी मिळाली तिथं. पण तेव्हा असेच सगळेजण म्हणत होते की ही बाई काय करणार, राणादादांनी बायको बसवली आहे. आदराने अधिकारी आणि सगळे कार्यकर्ते आदराने हे वागत होते माझ्याशी, पण कुठेतरी मला नजरेत दिसायचं का या बाईला काय कळणार प्रमा TS. पण मी रात्री 12-12पर्यंत जिल्हा परिषदला बसून प्रमा TS आणि आता आमची जिल्हा परिषदचं अध्यक्षपद पण महिला राखीव पडलं. तेव्हा सगळे म्हणतात ताई तुम्हीच म्हणजे तेव्हा आता खासदारकीचं तिकीट मिळालं, पण हा विश्वास मी कष्टाने कमवला. आणि मला वाटतं प्रत्येक बाईला प्रूव्ह करून दाखवावं लागतं. या सोसायटीमध्ये पुरुष बायकांना सिरियसली लगेच घेतच नाहीत. आम्हाला आमची वर्थ आणि आमचं हे प्रूव्ह करून दाखवावं लागतं. आणि ते मला संधी मिळाली तर मी जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांना मोफत गणवेशचा निर्णय घेऊ शकते आणि माझ्या जननी सखीमधनं आशांना ओपनच्या डिलिव्हरीला पैसे देऊ शकते. तर मी दिल्लीत गेल्यावर पण माझ्या बायकांसाठी, माझ्या मतदारसंघातल्या गावांसाठी, मग ते रस्ते असेल, पाणी असेल किंवा शाश्वत पाणी किंवा बाकी प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. आणि मी
रात्री 10-11 पर्यंत गावं म्हणजे थांबली आहे त्यांचं एक एक काम मार्गी लागेपर्यंत. त्यामुळे त्यांनी मला पाहिलं आहे की मी कुठं कष्ट करण्यात मागे हटणारी बाई नाही आहे. त्यामुळे मला निवडून देतील हा मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई तुळजाभवानीने मला तिकीट दिलं आणि आई तुळजाभवानी मला निवडून आणणाऱ्या माझ्या मनामध्ये विश्वास आहे. आणि हा महाराष्ट्रातल्या सगळ्या नारी शक्तीचा सन्मान असणार आहे. त्यामुळे मी निवडून येणारे मला निवडून देणार आहेत. नक्कीच. अर्चनाताई, तुम्ही म्हणजे तुम्हाला तुळजाभवानी मातेनं त्रिशूल भेट दिलेला आहे. त्या त्रिशूलाचा धाराशिव वासियांच्या विकासासाठी आपण वापर कराल अशी आम्ही सगळी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तर या होत्या अर्चनाताई. अर्थातच त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही निवडणूक कुठल्या दोन कुटुंबामधली किंवा दोन घराण्यातल्या संघर्षातली नाही आहे, तर ही निवडणूक विकासाभिमुख आहे, विकासासाठी आहे. अर्थात धाराशिव वासियांना देखील हेच म्हणायचं आहे की आम्हाला पाटील किंवा राजे निंबाळकर या घराण्यातल्या संघर्षामध्ये काही घेणं देणं नाही आहे, आम्हाला घेणं देणं आहे ते विकासासाठी. तुमच्या दोघांच्या संघर्षात धाराशिववासियांचा विकास कमी पडू नये किंवा तो खुंटू नये यासाठीच धाराशिववासियांची तुमच्याकडे हीच माफक अपेक्षा आहे. हा संघर्ष बाजूला ठेवा आणि आमचा विकास करा. नाहीतर म्हणतात ना, दोन हत्तींची मस्ती होते खरी पण जीव जातो तो गवताचा. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.